नमस्कार मित्रांनो, एक्झाम जी के मराठी चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे महत्त्वाचे घटक आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी महत्त्वाचे जे काही प्रश्न दिले आहेत. यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, याचा अर्थशास्त्र म्हणजे संपत्ती, उत्पादन, वितरण आणि उपभोग याचा अभ्यास करणे. शास्त्र सरळ भाषेत माणूस कसं कमवतो, खर्च करतो आणि बचत करतो याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक मानले जाते. त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक वेल्थ ऑफ नेशन 1776. अर्थशास्त्राचे मुख्य भाग सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स, व्यक्ती, घरगुती अर्थव्यवस्था, उद्योग, बाजारपेठ यांचा अभ्यास. उदाहरणार्थ शेतकरी उत्पादन, दुकानदार नफा, ग्राहक खर्च. स्थूल अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स, देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, GDP. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? देशात एका वर्षात निर्माण झालेली सर्व वस्तू आणि सेवांची एकूण किंमत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी मुख्य सूचक GDP, सकल देशांतर्गत उत्पादन, GNP, सकल राष्ट्रीय उत्पादन, NNP, शुद्ध राष्ट्रीय उत्पादन. GDP म्हणजे काय? GDP म्हणजे देशात एका वर्षात तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची एकूण किंमत. GDP जास्त असेल तर देशाची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते. महागाई म्हणजे काय? वस्तूच्या किमती वाढणे म्हणजे महागाई. महागाईचे प्रकार: मागणी महागाई, खर्च महागाई, चलनवाढ. बेरोजगारी म्हणजे काय? काम करण्याची इच्छा असूनही काम न मिळणे म्हणजे बेरोजगारी. बेरोजगारीचे प्रकार: खुली बेरोजगारी, गुप्त बेरोजगारी, शिक्षित बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी,
अर्थसंकल्प म्हणजे काय? बजेट सरकार एका वर्षासाठी तयार करते. उत्पन्न व खर्चाचे नियोजन म्हणजे अर्थसंकल्प. भारताचा अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्री सादर करतो. भारतातील अर्थव्यवस्थेचे क्षेत्र प्राथमिक क्षेत्र शेती, पशुपालन, खनिजे. दुसरं दुय्यम क्षेत्र उद्योग, कारखाने. तिसरं तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्र, बँक, शिक्षण, वाहतूक, हॉस्पिटल. बँक म्हणजे काय? लोकांची बचत सुरक्षित ठेवणे आणि कर्ज देणे ही बँकेची मुख्य कामे आहेत. भारतातील मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँक RBI. चलन म्हणजे काय? व्यवहारासाठी वापरले जाणारे पैसे म्हणजे चलन. भारतात रुपया हे अधिकृत चलन आहे. मागणी आणि पुरवठा नियम. मागणी वाढली तर किंमत वाढते. पुरवठा वाढला तर किंमत कमी होते. अर्थशास्त्राचे महत्त्व. देशाची प्रगती समजते. रोजगार धोरण तयार करता येते. महागाई नियंत्रण करता येते. विकास योजना बनवता येतात. परीक्षेसाठी महत्त्वाचे GK प्रश्न. प्रश्न 1. अर्थशास्त्राचा जनक कोण? याचे उत्तर आहे ॲडम स्मिथ. प्रश्न क्रमांक 2. GDP म्हणजे काय? याचे उत्तर आहे देशातील सर्व वस्तू व सेवांची एकूण किंमत. प्रश्न क्रमांक 3. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? याचे उत्तर आहे RBI. प्रश्न क्रमांक 4. महागाई म्हणजे काय? याचे उत्तर आहे वस्तूंच्या किमती वाढणे. प्रश्न क्रमांक 5. भारताचा अर्थसंकल्प कोण सादर करतो? याचं उत्तर आहे अर्थमंत्री. मित्रांनो, अर्थशास्त्र हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा GK व्हिडिओसाठी चॅनलवर येत राहा. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.